चला तर मंडळी, थंडी सुरू झालेली आहे आणि आता थंडीमध्ये चांगल्या क्वालिटीचे आवळे बाजारामध्ये मिळतात. तर या आवळ्यांपासून अनेक प्रकारे रेसिपी बनवल्या जातात. पण आज आपण अशी काही रेसिपी बनवतोय ना, जी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील, अगदी बोटं चाटून खातील, इतकी सुंदर अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. आता आवळ्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने काय फायदा आहे, तर तुमच्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत अगदी आरोग्यासाठी फायदेशीर असणारा हा आवळा, याचीच आज आपण एक हेल्दी रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा. तर इथे पहा, आपण हा आवळा धुवून स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे. आवळा अजिबात आपल्याला ओला ठेवायचा नाही. आवळा धुतल्यानंतर एकदम स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, तरच आपल्याला ही रेसिपी बनवायला सुरुवात करायची आहे. आता आवळे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. इथे एक आपल्याला किसणी घेतलेली आहे. आता ही किसणी मोठी घेतलेली आहे. एक छोट्या किसणीने जरी तुम्ही आवळे किसले ना तरीसुद्धा चालेल, किंवा अशा किसणीने किसले तरीसुद्धा चालेल. किसणी कुठलीही वापरून तुम्ही हा आवळा किसून घेऊ शकता. इथे पहा, आपल्याला हे आवळे किसून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. तर तुम्ही पाहू शकता, अगदी सहज किसले जातात. तर आता हे सर्व आवळे जे आहेत ना, ते आपण किसून घेऊया. तर आवळे किसत असताना फारसा वेळ लागत नाही. अगदी झटपट किसले जातात. सर्व आवळे जे आहेत ना, ते किसून घेतलेले आहे. आता आवळा कुठपर्यंत किसायचा हे तुम्हाला मी दाखवते. तर इथे तुम्हाला पाहू शकता, आपल्याला आवळ्याची बी दिसेल ना, इथपर्यंत हा आवळा किसून घ्यायचा आहे. म्हणजे जास्त प्रमाणात आपल्याला हा किस मिळतो. तर पाहू शकता, पूर्ण आवळा किसून घेतलेला आहे. पूर्ण बी आपल्याला दिसत आहे. तर इथे अर्धा किलो प्रमाणात आज आपण ही रेसिपी पाहत आहोत. अर्धा किलो आवळा आपण इथे किसून घेतलेला आहे. त्याचा किसामधून एवढ्या बिया बाजूला निघलेल्या आहेत. यासाठी पुढचं प्रमाण कसं घ्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर चला, आता या बियांपासून ज्यूस म्हणजे पाण्यामध्ये टाकून त्याचं ज्यूस करून पिऊ शकता. तर पहा, इथे आपण किसून घेतलेला आवळा आणि त्यासाठी लागणारा गूळ घेतलेला आहे. आता इथे गूळ आहे ना, बारीक चिरून किंवा किसूनच घ्यायचा आहे. त्याचं पुढं मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे आपला जो पदार्थ बनवतो ना, तो करपट होत नाही. त्यासाठी इथे आपल्याला गूळ किसून किंवा कापून घ्यायचा आहे. तर आपण पहा, इथे 300 ग्रॅम घेतलेला आहे. अर्धा किलो आवळ्यांसाठी 300 ग्रॅम इतका गूळ घेतलेला आहे आणि किसून घेतलेला आहे कट करून व्यवस्थित. तर पहा, यामधला अर्धा गूळ आपल्याला इथे कढईमध्ये अशा पद्धतीने त्याचा थर लावून घ्यायचा आहे. तर पहा, अशा पद्धतीने गूळ ठेवून घेतला ना, की त्यावरती अर्धा आवळ्याचा किस टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने जर तुम्ही रेसिपी बनवली ना, तर जास्त दिवस ही रेसिपी टिकते. त्यासाठी ही टिप्स नक्की फॉलो करा आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा. तर पहा, व्यवस्थित असा इथे आवळ्याचा किस आपल्याला असा अंथरून घ्यायचा आहे. त्यावरती पुन्हा एकदा राहिलेला अर्धा गूळ आपल्याला त्याची लेयर लावून घ्यायची आहे. तर सेम पद्धतीने आपण इथे पुन्हा एकदा गूळ घालून घेतलेला आहे. आता यावरती राहिलेला अर्धा आवळ्याचा सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने लेयर लावून घ्यायचा आहे. तर सगळा आवळा अशा पद्धतीने यावरती टाकून घेऊया. आता आपल्याला 3 मिनिटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि असाच हा आवळा जो आहे ना, तो वाफवून घ्यायचा आहे. अशी लेयर लावल्यानंतर आपल्याला लगेचच त्याला मिक्स करायचं नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जास्त दिवस ही रेसिपी टिकण्यासाठी ही ही पद्धत अगदी योग्य आहे. तर पहा, 3 मिनिटे आपण इथे झाकण ठेवून घेतलं होतं आणि अगदी व्यवस्थित आपला इथे गूळ मेल्ट झालेला आहे. तसंच आवळ्याला छानसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे. गुळाचं पाणी किती चककदार तयार झालेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. त्यासाठीच वापरलेली ही पद्धत अगदी परफेक्ट आहे आणि याच पद्धतीने तुम्ही जर ही रेसिपी बनवली ना, तर भरपूर दिवस ही रेसिपी टिकते. तर पहा, आपण याला व्यवस्थित असं आता मिक्स करून घेऊया. गुळाचा कुठेही तुम्हाला खडा दिसणार नाही. गूळ अगदी आपण चांगला बारीक कट करून घेतलेला असल्यामुळे गूळ अगदी काही सेकंदांमध्ये मेल्ट होतो. तसंच जर तुम्ही इथे गुळाचे मोठे-मोठे खडे जर घेतले ना, तर ते पटकन मेल्ट होणार नाहीत आणि त्यामुळे तुमचा पदार्थ हवा तसा बनणार नाही. त्यामुळे गूळ घेताना किसून किंवा चिरूनच घ्यायचा आहे. पुन्हा एकदा 4 मिनिटे झाकण ठेवलं आणि व्यवस्थित असा आपल्याला हा पदार्थ शिजवून घ्यायचा आहे. तर आवळा छान असा शिजला गेलेला आहे. तसेच आपल्या गुळाच्या पाकाची चकाकीसुद्धा तुम्ही पाहू शकता आणि विशेष करून आपला हा पाक जो आहे ना, तो एकदम रसरशीत असा झालेला आहे.
तर पहा या पद्धतीने झाकण ठेवलं होतं. एकदा 3 मिनिटासाठी सुरुवातीला ठेवलं, नंतर 4 मिनिटांसाठी ठेवलं आणि मस्त असा हा आपला मुरब्बा किंवा चुंदा छान असा रसरशीत झालेला आहे. तुमच्या भागामध्ये या रेसिपीला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे छान असा आपला हा मुरब्बा तयार झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला काही गोष्टी ॲड करायच्या आहेत. त्या काय आहेत ते पाहूया. तर याला थोडंसं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. छान असं सगळीकडे एकसारखा पाक लागला गेलेला आहे आणि एकदम रसरशीत हा चुंदा किंवा मुरब्बा तुम्ही म्हणू शकता किंवा तुमच्या इकडे काय म्हणत असतील ते सुद्धा सांगा. तर पहा व्यवस्थित असं इथे आपलं शिजलं गेलेलं आहे. आता यामध्ये घालूया मसाले. तर इथे आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ, 1 चमचा सुंठ पावडर घालायची आहे. सुंठ पावडर आवर्जून घाला. तसंच अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, जी की अजिबात तिखट नसते, फक्त कलरसाठी घातलेली आहे. आणि 1 इंच आपण इथे घातलेली आहे दालचिनी. दालचिनी गरम असते आणि थंडीमध्ये या अशा प्रकारचे मसाले म्हणजे असे खाल्ले जातात, जेणेकरून त्यामध्ये उष्णता असते. तर चला व्यवस्थित असे आता हे मसाले आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर आपला मस्त असा चुंदा तयार झालेला आहे. तसंच मुरब्बा तयार झालेला आहे. तर अगदी एक मिनिट ते 1.5 मिनिटासाठी हा चुंदा आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. झाले की नाही मस्त रसरशीत चुंदा तयार आहे. तर चला चुंदा किंवा मुरब्बा कसला मस्त झालेला आहे. तर चला रोज 1 चमचा खा आणि आरोग्याच्या समस्यांपासून दूर राहा असंच म्हणेन. कारण खूप छान असा आपला हा चुंदा तयार झालेला आहे. आता इथे मी काचेच्या बाउलमध्ये काढून ठेवलेला आहे. कारण काचेच्या बाउलला अजिबात पाणी सुटत नाही आणि त्यामुळेच हा आपला पदार्थ जास्त दिवस टिकतो. तर चला रेसिपी आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका रेसिपी